पंचामृत पिण्याचे फायदे। आपल्याकडे सणासुदीला पूजेच्या निमित्ताने हमखास पंचामृत बनवले जाते। लवकरच श्रावण महिना सुरू होणार आहे। श्रावणात प्रत्येक सणावाराला काहीतरी गोडधोडाच्या पदार्थासोबतच नैवेद्यात पंचामृत बनवले जाते। पंचामृताला चरणामृत असेही म्हटले जाते। पूजेदरम्यान पंचामृत देवाला दाखवून मग ते प्रसाद म्हणून दिले जाते। पंचामृत म्हणजे 5 प्रकारच्या अमृताचे मिश्रण असते। धार्मिक विधीत पंचामृत अतिशय महत्त्वाचे असते। नैवेद्यासाठी बनवल्या जाणाऱ्या या पंचामृतात 5 प्रकारचे घटक असतात। हे घटक शरीरासाठी लाभदायी असतात। आज आपण जाणून घेऊया पंचामृताचा शरीराला कसा फायदा होतो। पंचामृतातील घटक। पहिला घटक म्हणजे दही। दह्यात लॅक्टोबॅसिलस नावाचा जीवाणू असतो जो आतड्याची कार्यक्षमता वाढवतो। दुसरा घटक म्हणजे दूध। दुधात कॅल्शियम असते। 3. मध। मधामध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात। 4. साखर। साखरेमुळे शरीराला ऊर्जा मिळते। 5. तूप। तुपामध्ये विटॅमिन ए, बी, ई, के असतात। चला तर आपण जाणून घेऊया पंचामृत पिण्याचे फायदे। नंबर 1. रोगप्रतिकारक शक्ती वाढते। पंचामृतामध्ये असलेले दही, दूध आणि मध अँटीऑक्सिडंट्स आणि आवश्यक पोषण तत्वांनी परिपूर्ण असतात। या पोषण तत्वांमुळे रोगप्रतिकारक शक्ती अधिक मजबूत होते। 2. संक्रमणापासून संरक्षण। पंचामृत प्यायल्याने पावसाळ्यातील विविध बॅक्टेरियांपासून संरक्षण होते। नंबर 3. पचनक्रिया सुधारते। पंचामृत पचनासाठी देखील फायदेशीर आहे। पचनक्रिया सुधारण्यासाठी पंचामृतातील घटक फायदेशीर असतात। नंबर 4. ऊर्जा वाढवते। पंचामृत प्यायल्याने शरीराला आवश्यक ऊर्जा आणि ताकद मिळते। त्यामुळे शरीराला एनर्जेटिक ठेवण्यासाठी तुम्ही पंचामृत प्यायला हवे। नंबर 5. त्वचेसाठी फायदेशीर। पंचामृत प्यायल्याने त्वचा निरोगी आणि चमकदार होते। नंबर 6. केसांसाठी लाभदायी। पंचामृत केसांसाठी लाभदायी आहे। केसांचे आरोग्य सुधारण्यासाठी पंचामृत प्यायला हवे। 7. हाडे मजबूत होतात। दुधात कॅल्शियम आढळते। कॅल्शियममुळे हाडांच्या मजबूतीला चालना मिळते। पंचामृत पिण्यासाठी हे मुद्देही महत्त्वाचे आहेत। 1. नेहमी ताजे बनवलेले पंचामृतच प्यावे। 2. पंचामृतात दही घातले जाते ज्यामुळे काही वेळाने ते आंबट होते। 3. आयुर्वेदानुसार पंचामृत बनवताना तूप आणि मधाचे प्रमाण समान असावे। नेहमी मधाच्या दुपटीने तूप घ्यावे। 4. पंचामृत बनवण्यासाठी स्टेनलेस स्टील, सिरॅमिक किंवा काचेच्या भांड्याचा वापर करावा। काही टिप्स। तुम्ही रोज सकाळी चांदीच्या वाटीत किंवा साध्या वाटीत दही, साखर, मध प्रत्येकी 1 चमचा, तूप 2 चमचे आणि 5 ते 6 चमचे दूध टाकून तयार करून प्यावे। आय होप हा व्हिडिओ तुम्हाला नक्की उपयोगी ठरेल। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। अशाच नवनवीन टिप्स आणि माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या झिंगाट फ्लेवर्सला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत। धन्यवाद।